मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर शहरातील तिन्ही आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे। या पार्श्वभूमीवर येत्या 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे। या अधिवेशनात सर्वच आमदारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकमुखी मागणी करावी। यासाठी राज्यभरात मराठा समाज प्रत्येक आमदारांच्या घरासमोर आंदोलन करत आहे। सोलापुरात 3 आमदारांपैकी विजयकुमार देशमुख हे आपल्या निवासस्थानी होते, तर आमदार सुभाष देशमुख हे दिल्लीमध्ये आहेत आणि आमदार प्रणिती शिंदे या मुंबईत त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनाला गेल्यानं त्या भेटू शकल्या नाहीत। या दोन्ही आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी निवेदनं स्वीकारली। शुक्रवारी माऊली पवार यांच्या कार्यालयातून मराठा बांधवांनी एकत्रित येऊन रेल्वे लाईन्स परिसरातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं। यावेळी आरक्षण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या। जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्यानं मराठा बांधवांनी सरकारनं तातडीनं उपोषण स्थळी जाऊन त्यांचं उपोषण सोडवावं अशी आग्रही मागणी केली। जरांगे पाटलांना उपोषणावरून उठवणं ही आता सगळ्यात पहिली जबाबदारी सरकारची आहे आणि फक्त सरकारच नाही तर त्याला विरोधी पक्षही तेवढाच जबाबदार आहे। दोघांनी मिळून आजच्या आज जरांगे पाटलांकडे आपले प्रतिनिधी पाठवावं आणि जरांगे पाटलांचं उपोषण त्या ठिकाणी मागे घ्यावं। संबंधित आमदारांच्या घराच्या समोर आहे संपूर्ण मराठा समाज। जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे त्या अहवाल पॉझिटिव्ह आहे असं आम्हाला सांगितलं जाते। जर तो पॉझिटिव्ह असेल तर मराठा समाजाला त्या अहवालाच्या माध्यमातून 50% आतच आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे। जे आमदार उपस्थित नाहीत त्यांनी फोनवरनं निवेदन स्वीकारलं आणि त्यांना असं सांगितलं 50%च्या आत ओबीसी मधून जर आरक्षण तुम्ही देणार असाल तर समाज तुमच्यासोबत आहे। गुलाल सरकारनं लावला, मराठा समाजानं नाही लावला। छत्रपती शपथ सरकारनं खाल्ले, मराठा समाज तर छत्रपतींच्या विचारानं वागतोय। पण या नेत्यांनी ज्यांनी कोणी मनोज जरांगे पाटलांना गुलाल लावला त्यांनी त्या गुलालाचा बुक्का होऊ नये एवढी दखल घ्यावी। 5 कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलाला आज 7वा दिवस उपोषणावरनं जर नाही उठलं त्यांच्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर या सरकारला, या सरकारच्या मंत्र्यांना, आमदार खासदारांना मराठा बांधव महाराष्ट्रातल्या कुठल्याच रस्त्यावरून फिरू देणार नाही। आमदार विजयकुमार देशमुख यांनी बाहेर येऊन मराठा बांधवांचं निवेदन स्वीकारलं। यावेळी संबोधित करताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी मी कायमच मराठा समाजाच्या सोबत आहे, तुमच्या आरक्षणाची मागणी मान्य होईल, सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे। येणाऱ्या अधिवेशनात मी सुद्धा निश्चित आरक्षण देण्याची आग्रही मागणी करेन असं आश्वासन दिलं। मागासवर्गीय आयोगाचं आजच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलं सकाळी। त्यांनी स्पष्ट सांगितलं की मागासवर्गीय आयोगाचा निकाल काल संध्याकाळी आम्हाला मिळालेला आहे। मंत्रिमंडळासमोर 20 तारखेच्या अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आम्ही ते पारित करून घेऊ असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मला असं वाटतं की यावेळेला जो कायदेशीर आरक्षण आपल्याला पाहिजे ते आरक्षण मिळून जाईल। त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहेत आणि त्यासाठी आम्ही आग्रहाने त्यांच्या बरोबर मांडू आणि तुमच्या बरोबर